ती 2 दांडी, हे ग्रीन मिरच्या आहेत ना 3-4, आणि हे मोठे मिरच्याला काही ते चवच नसते, म्हणजे काही तिखट नसते म्हणून तू ते टाकते ना. आणि हे छोटीवाली ते मिरची काही तिखट असते म्हणून आता तू ते यूज करते. हे खोबरं टाकते ना, ओलं हे खोबरं, आणि हे मिरच्या टाकते. त्याच्यानंतर हे कढीपत्ता आणि हे कोथिंबीर, मीठ. हे मिक्सरमध्ये आता काय ते वाटायचं ना. पाणी ॲड करते ना. झाली ना चटणी, आता ती काढते ना याच्यातच. ही चटणी काय ते मस्त लागते सँडविचमध्ये. इडली डोसा सेम चटणी असते ना. ही सेम चटणी टेस्टी असते. चटणी सँडविच हे नुसती पण ती खाल्ली ती तरी पण काय ती हे टेस्टी लागते ना. ही चटणी लावायची आणि हे ब्रेडला काय ती मस्त लागते. बटर लावतोय ना पावाला. बटर लावून घेतो एक साइड सगळ्या पावाला ब्रेड ना फ्राय करून ही चटणी लावतोय ना नारळाची. हे टाकतोय, काकडी, टोमॅटो, कांदा, एक चाट मसाला. ही चटणी लावतोय ना खोबऱ्याची. परत झालं आपलं सँडविच तयारी. काय आता कट करतोय ना. सँडविच झालं. आपलं सँडविच झालं का सँडविच? हो.